मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये फौजदारी आणि दिवाणी प्रकारच्या केसेस चालवतो, पाहतो व त्यावरती कायदेशीर सल्ले व अभिप्राय पण देतो. तर मित्रांनो, आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नये. तर मित्रांनो, आज आपण वाईड मॅरेज, निरर्थक विवाह म्हणजे काय आणि तो हिंदू विवाह कायद्यातील कुठल्या कलमामध्ये सांगितलेला आहे आपण हे थोडक्यातच पाहूयात. तर मित्रांनो, हिंदू विवाह कायदा मधील कलम 11 मध्ये वाईड मॅरेज म्हणजेच की निरर्थक विवाह असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे की एनी मॅरेज सॉलेमनाइज आफ्टर द कॉमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, म्हणजे की हा कायदा लागू झाल्यानंतर जर एखादा कोणाचा विवाह झालेला असेल तसा सदरचा विवाह शॅल बी नल अँड वाईड ऑन द फायलिंग ऑफ द पिटिशन presented by the either party against the other party. तर मित्रांनो, अशा प्रकारचा विवाह हा निरर्थक घोषित व्हावा आणि म्हणून या पार्टीपैकी एक पार्टी कोणी पण अशा प्रकारचा विवाह निरर्थक बेकायदेशीर आहे हे जाहीर करावे, म्हणून अशा प्रकारची डिग्री पास करावी म्हणून कोर्टामध्ये कलम 11 प्रमाणे अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा अर्ज केव्हा करता येईल की जसं यापूर्वीचा माझा एक आपण याच विषयावरील व्हिडिओ पाहिला असेल की कलम 5 मधील जी कलम उपकलम 1 आहे, उपकलम 4 आहे आणि उपकलम 5 आहे. तर कलम 5 मधील उपकलम 1, उपकलम 4, उपकलम 5 यामध्ये जे सांगितलेले आहे कंडिशन्स फॉर हिंदू मॅरेज, तर या कलम 5 मधील उपकलम 1 मध्ये की लग्नाच्या वेळेस आधीच लग्न की झालेले असावे किंवा प्रोहिबिटेड रिलेशनशिप मध्ये किंवा सपिंड रिलेशनशिप जे आहेत, निषिद्ध रिलेशन म्हणजे निषिद्ध नातेसंबंध आणि सपिंडार नसावे, एका सपिंडामध्ये नसावे. हे 3 कारण असतील तर या कारणावर वाईड मॅरेज आहे, निरर्थक मॅरेज आहे म्हणून जाहीर करता येतं. म्हणजेच हिंदू विवाह कायद्यातील कलम 5 मधील उपकलम 1, 4 आणि 5 यातील कारण जर परफेक्ट असतील तर आपण कलम 11 प्रमाणे सदरचा विवाह निरर्थक आहे, वाईड आहे म्हणून आपण जाहीर करण्यासाठी आपण कोर्टामध्ये येऊ शकतो. धन्यवाद.